उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळा सध्या वाढत चालला आहे. उन्हाळ्याच्या या दिवसात शरीराला थंडावा देणारं हे लिंबू सरबत आणि उन्हातून घरी आल्यानंतर किंवा पाहुण्यांच्या स्वागतासाठी केलेलं हे लिंबू सरबत. नमस्कार आणि बरेच काहीमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग बघूयात हे लिंबू सरबत कसं तयार केलं आहे आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते. सरबत करायला घेण्या अगोदर आता मी इथं 1 चमचाभर सब्जा बी घेतलेले आहेत. आता ग्लासमध्ये मी सब्जा बी घातलेत आणि ते बुडतील एवढं मी त्यामध्ये पाणी घातलं आहे. आता आपलं सरबत तयार होईपर्यंत हे सब्जा बी छान फुलून येतील. थोडंसं असं मी चमच्यानं ढवळून घेतलं आहे. बरेचदा लिंबू सरबत तयार करत असताना त्यातली साखर पटकन विरघळली जात नाही. सरबतासाठी मी इथं साखर मिक्सरमध्ये फिरवून घेतली आहे. त्याच्यामुळं आपला साखर विरघळण्याचा वेळ वाचणार आहे. आता एका भांड्यात मी इथं 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे. सरबतासाठी आपल्याला लिंबू घेताना पातळ सालीचे रसरशीत आणि ताजी लिंबं घ्यायची आहेत. पातळ सालीच्या लिंबाचा रस भरपूर निघतो. आता मी इथं 1 लिंबू चिरून घेतलं आहे. 2 ग्लास लिंबू सरबतासाठी आपल्याला इथं 1 लिंबू पुरेसा आहे. यामध्ये जर लिंबू लहान आकाराचा असेल तर तुम्ही 2 लिंबू वापरू शकता. आता तुम्ही इथं बघू शकता हे लिंबू जरी मध्यम आकाराचं असलं तरी हे एकदम रसरशीत आहे आणि त्यामध्ये भरपूर असा लिंबाचा रस निघाला आहे. आता या सरबतामध्ये मी साधारण अर्धा इंच आल्याचा तुकडा असा किसून घातला आहे. लिंबाच्या आंबटपणानं होणारा त्रास या आल्यानं कमी होतो आणि आपण या लिंबू सरबतात थोडंसं जरी आलं घातलं तरी या लिंबू सरबताची चव खरंच इतकी मस्त होते. त्यामुळं तुम्ही लिंबू सरबतात आलं नक्की वापरा. त्यानंतर मी इथे घेतलेत पुदिन्याची 3-4 ताजी पानं आणि ती पानं मी अशीच हातानं तोडून घेतली आहेत आणि ती आता सरबतात घातली आहेत. 1 ग्लास सरबताला 2 मोठे चमचे भरून साखर, याप्रमाणे मी इथं 4 मोठे चमचे भरून यात साखर घातलेली आहे. आता यात पाव चमचा काळं मीठ घातलं आहे आणि 2 चिमूट आपण जे रोज वापरतो ते साधं मीठ घेतलं आहे. साखर आणि मीठ व्यवस्थित विरघळेपर्यंत आपण हे ढवळून घ्यायचं आहे. साखर इथं आपण दळूनच घातली आहे त्यामुळे अगदी 2च मिनटं आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. आता एवढ्या वेळात आपला सब्जा कसा छान भिजलाय आणि फुललाय बघा. तुळशीच्या किंवा सब्जाच्या बियांमुळं आपल्या शरीरातली उष्णता कमी होते आणि तो असा भिजवून सरबतात घातल्यामुळं त्यानिमित्तानं आपला सब्जा खाल्ला जातो. आता मी इथं 2 ग्लास घेतलेत आणि दोन्ही ग्लासामध्ये अगोदर बर्फ घातलाय. त्यावर आता भिजवलेले 1-1 चमचा सब्जा बी घातलेत. आणि आता लिंबू सरबत आपलं गाळून घेतलंय. सजावटीसाठी लिंबाचे 2 पातळ स्लाईस मी इथं करून घेतलेत. आता या स्लाईसला एक कट देऊन ग्लासाला मी अशा पद्धतीनं लावला आहे. आपलं हे मस्त थंडगार लिंबाचं सरबत आता तयार आहे. आलं, पुदिना आणि काळं मीठ हे घातल्यामुळं आपल्या या सरबताची चव खरंच इतकी मस्त झाली आहे आणि या पद्धतीनं तुम्ही लिंबू सरबत नक्की ट्राय करा. लिंबू सरबताचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर मित्रमैत्रिणी आणि परिवारामध्ये व्हिडिओ प्लीज नक्की शेअर करा. यानंतरच्या काही व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची सरबतं आणि आईस्क्रीम बघणार आहोत. ते व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा. लवकरच भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.